त्यामुळे कोणी कोणत्या तक्रारी केल्या तक्रारी नाही आहे हे या ठिकाणी राजकीय मतभेद ह्या शहर विकास आघाडीला या ठिकाणी डिस्टर्ब करण्यासाठी जे काही उपक्रम चाललेले आहेत आणि वैभव ही जी शहर विकास आघाडी जी आहे ही कणकवली शहरापुरती आहे। यामध्ये वैभव नाईक आणि मालवणमध्ये काय करावं हे निश्चितच उभाटाचे त्यांनी 17 नगरसेवक आणि स्वतः नगराध्यक्षाचे उमेदवार उभे केले आहेत। त्याच्याशी या शहर विकास आघाडीचा संबंध नाही आहे। ही शहर विकास आघाडी जिल्ह्यामध्ये फक्त कणकवलीपुरती आहे। मालवण असेल, वेंगुर्ला असेल, सावंतवाडी असेल या ठिकाणी उभाटा स्वबळावर त्या ठिकाणी निवडणूक लढवते आहे आणि म्हणून कणकवलीचा रेफरन्स इतर नगरपालिकेला आपण लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये। या तक्रारीचा दबाव या ठिकाणी आलेला नाही आहे आणि कोणत्याही मिठाचा खडा पडलेला नाही आहे। कृपया मिठाचा खडा पाडण्याचं काम कोणी करू नये एवढी आपल्याला विनंती करतो। धबधब्यावर आपण स्वतः जाऊन लाईफ बॉयचं साबण घेऊन जावं आणि आपण यावं, नंतर माझ्याशी आपण बोलावं आणि रस्तेही आपण स्वतः पाणी करा। आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर काय करणार हे आम्ही अगोदरच बोललोय। आम्ही त्यात असं नाही म्हटलंय की 100% त्यांनी काम केलेलं नाही। त्यांनी जे केलंय आम्ही काय करणार हे तुम्हाला अगोदर सांगितलंय ना। नाट्यगृह आहे का सांगा, एखादं गार्डन आहे का सांगा, एखादं स्टेडियम आहे का सांगा, ड्रेनेजची सिस्टीम आहे का सांगा। आम्ही ह्याच विषयावर बोललोय की आम्हाला विकासाच्या मुद्द्यावरच पुढे जायचं आहे। एक मिनिट, बघा निलेश राणेंनी आज जी भूमिका घेतली ही पार्टीसाठी घेतली। इथे बघा पार्टीच्या समोर उद्या प्रत्येक या महाराष्ट्रातली उदाहरणं बघा, काका पुतण्याच्या गोष्टी आहेत, भाऊ भाऊ सगळी आताशी बघा जी आता सुद्धा निलेश राणे काम करतात ते शिवसेनेचं काम करतायत। त्यांना शिवसेना भूमिका घेईल त्याप्रमाणे करावं लागतं। नितेश राणे काम करतात, सरळ पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आहे, त्यांना करावंच लागणार आहे। याच्यात इच्छेचा प्रश्न येत नाही, याच्यात पार्टीचा प्रश्न असतो आणि म्हणून प्रत्येक जण पार्टीप्रमाणे काम करतात। समजा समीर नलावडेशी वैयक्तिक कोणाचा वाद नसला तर पार्टीचा विषय आहे ना। शिंदे साहेब म्हणजे वरून पार्टीने जर समजा विकास आघाडीला पाठिंबा दिला असेल शहर विकास आघाडीला तर निलेश राणेंना काम करावंच लागेल आणि त्यांच्यावर जबाबदारी कुठली आहे तर मालवण आणि कणकवली ही पार्टीने जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे। आणि निलेश राणेंचं एक वैशिष्ट्य आहे, ते 19-20 करत नाही, ते करताना मनापासून करतात, म्हणजे पोटात एक ओटात एक नाही। त्याने बघा त्यांनी काल आता ज्या ज्या गोष्टी केल्या ते समीर नलावडेची काय वाकडी काय म्हणून नाही केलेलं, त्यांनी पार्टीसाठी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। हे आपणही सगळ्यांनी लक्षात घ्या की शेवटी ज्या पार्टीत हे आहे काम आहे आणि पुढे तुम्हाला भविष्यात सांगून ठेवतो की निलेश राणे संपूर्ण राज्यात एक वेगळं नेतृत्व तयार होईल, लक्षात घ्या। आज निलेश राणे ज्या पद्धतीने रत्नागिरीत काम करतात, सिंधुदुर्गात काम करतात, आज संघटनेचं काम करतात, सभागृहातलं कामकाज, ह्या कामकाजावरून ज्यावेळी कधी संधी मिळेल तर निश्चित निलेश राणे मिळेल आणि तेच कार्यकर्त्यांनी सगळं वाट बघतोय त्यांना संधी मिळण्याची। त्याच्यामुळे हे व्यक्तिगत स्वरूपाचं नाही आहे, हे पार्टीची जबाबदारी, ही पार्टीची जबाबदारी। आता कणकवली कोणी घ्या, पारकर घ्या, नलावडे घ्या, सगळ्यांचे एकमेक नातेवाईक आहेत, कुठूनही गेले तर नाते मिळणार जाहीर फिरताना। पण शेवटी पार्टीने सांगितल्यानंतर जसं नलावडे तिकडे काम करतात तसं संदेश पारकर करतात, जसं निलेश राणे करतात तसं सगळीच मंडळी प्रत्येक मंडळी पार्टीचं काम करतात।